काश्मीर मध्ये तुमच्या चंद्रहारने 1200 पेलवान घेऊन गेला आणि सैन्यासाठी लष्करासाठी रक्तदान केलं. असा आहे चंद्रहार. ते फक्त भाषणबाजी नाही करत, डायरेक्ट ऍक्शन. बरोबर आहे. आणि म्हणून पैलवान असल्यामुळे सातत्याने काही ना काही करण्याची त्यांना हुरूर असते. आणि म्हणून आज मी त्यांना धन्यवाद देतो. एवढा मोठा बैलगाडा शर्यत आयोजित केली. उदय सामंत यांचं अभिनंदन मी करतो. त्यांनी त्याला वेळोवेळी साथ दिली आणि एवढा मोठा कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन इथं झालं. आज या ठिकाणी गोवंशाचं रक्षण करण्यासाठी हे चंद्रहार आखाड्यात उतरलाय. बरोबर आहे काय? आता चंद्रहारला एवढंच सांगतो, चंद्रहार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज इथं पहिलं दादा पैलवान बैलगाडा शर्यतीचा आहे. तिकडे काय चाललंय बाबा? आणि म्हणून या अधिवेशनामध्ये हजारो प्रतिनिधी या ठिकाणी आलेत. त्यांचं मी या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि हेही सांगतो, शिवराज पाटील हातनूर, गो मातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. हा महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की हे मला करता आलं. मी स्वतःला कॉमन मॅन म्हणायचो, पण त्या शंकराचार्यांनी मला सांगितलं, तुम्ही आता फक्त कॉमन मॅन नाही, तुम्ही काऊ मॅन पण झालेले आहात. मला अभिमान आहे. गोवंश ही आपली संपत्ती आहे, आपला ठेवा आहे, तो जपलाच पाहिजे. गायीची आपण पूजा करतो, तिचा शेपूट डोळ्याला लावून आशीर्वाद घेतो. आणि म्हणून मी सांगतो, थोडे दोन कविता सांगतो. गायों के हित को जो जीता है, गायों के हित में जो जीता है, गायों के हित में जो मरता है, हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है. आणि म्हणून ते काम आपला चंद्रहार करतोय. गाय असंख्य कुटुंब पोचते आणि गाय आणि या गोमातेचा सुपुत्र म्हणजे आजचा बैलगाडा शर्यत आहे. आणि म्हणून बैल अनेक शेतकऱ्यांचा आधार असतो, किसानाचा कैवारी असतो. तो बिनकामाचा राहत नाही, मेहनतीने कमावतो, आयत्या बिळावर बसून खात नाही. मेहनत करतो आणि खातो आणि शेतकऱ्याला मदत करतो. शेतकऱ्याचं कुटुंब पण पोसतो. बैलाशिवाय शेती म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तोच बैल या शर्यतीत उतरला की त्याचा नूर पालटून जातो, बदलून जातो. त्याची ताकद वेगळी दिसते, पराक्रम वेगळा असतो. आणि म्हणून इथं बैलगाडा शर्यत होती आहे. देशभरातून 5000 स्पर्धक इथं आले आणि लाखो लोकांची गर्दी आहे. किती लोक आहेत बघा, किती लाख लोक आहेत? 5 लाखापेक्षा जास्तीची गर्दी इथं उसळली आहे. खरं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा हा असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आहे. मी एवढंच सांगतो की चंद्रहार पाटलांनी हा जो शर्यतीचा धुरळा उडवलाय त्या मागे